शुभ सकाळ. तर आता आम्ही चाललो आज घरी सकाळी सकाळी. काय ग माई? घरी म्हणजे आपले सावऱ्याला नाही जायचा आयाचे सचिन बाबाचे. तर आता आम्ही चाललो घरी. आमच्या तयाऱ्या पण झाल्या मस्तपैकी. सकाळी सकाळी हे लोक येत नाही कधी, पण आज यांची तयारी झाली. बोलतो आम्ही पण येतो, कारण की मला संध्याकाळी यायला लागतं रिटर्न. तरी पण आज येणार आणि सकाळी संध्याकाळी मग यांची नाटकं चालू होणार. तर चला दाखवतो आमचा आता प्रवास कसा मस्त होतो ते सगळा व्यवस्थित पैकी. काय ग तू काय खाणार नाही ना खाऊ पिऊ रस्त्याला? पैसे आहेत का? पगार झाला? हां पगार झाला तुझा? हां नक्की. तर चला जाऊ आता घरी. भेटू तुम्हाला प्रवास आपला दाखवतो मस्तपैकी कसा कसा रस्ता काय ते सगळा. काय सचिन बाबा खाऊ नाही देतो? तर ठीक आहे, याला सचिन बाबा घरी खाऊ घेऊन देईल. तर बघू आता सोनाली कुठे गेली. सोनालीचा लई टाईमपास, सकाळपासून तयारी. नाही तर मी एवढ्याला अर्धे रस्त्यात असतो मित्रांनो, कारण की मला व्हिडिओ बनवायला लागतात ना सकाळी सकाळी जाऊन, नाही तर मग उशीर होतो. तर चलो तयारी चालू आहे कशी. काय करतेस? कचरा टाकत होतो कारण. तर कचरा टाकला बॅग बी. तर आमची मॅडम चालल्या होत्या जीन्स पॅन्ट वगैरे घालून गावाला. तर मी सांगला का कशी काय गावाला अशी कशी चाललीस. तर जरा राग आला होता तिला, कारण मी कसा गाडीवर बसू. तर मी बोललो ड्रेस पण घालून बसू शकतेस. माईला लागले घाई. इथं बघ करायला लागले. तर चलो काय ग कसं वाटतं ड्रेस नाही घालायला सांगला तर? हां काय नाही वाटत. ती कधी पण जायचं असला कुठं का रागाच कदा जे तोंडावर रागच असतो. काय ग सगळा घेतलास बॅगेत परफेक्ट? माई तयारी झाली व्यवस्थित? हां तर चला झालो. बॅग बिग घेतली आम्ही. आता निघतो. देवाला नमस्कार करतो आणि जातो. सुखाचा कर. हां तर चला. तर हिला घरी जायला लई एक्साइटमेंट असते, पण कसं सुट्टी बिट्टी नसते त्याच्यामुळे आम्ही जात नाही जास्त. तर चलो निघतो आता. कशाला उतरायला भीती वाटते? तर चला जाऊ. इथं गाडी बिडी आपली थांबवली. आता जरा साफ करून घेतो आणि जातो. सकाळी बघा नारळ पाणी वगैरे, बिल्डिंगचा मस्त व्ह्यू आमच्या इथूनचा. मागं हिरवा झाडा बिड आहे. तर चलो जाऊ आता. चल. तर माईला इथं हात पकडून चालवायला लागते. चला मी मोबाईल ठेवतो जरा, कारण की हिच्या हाताला धरायला लागेल. हेल्मेट पण आहे त्याच्यामुळं. मित्रांनो खाली आलो आणि पैसेच नाही आणले. हेल्मेट बिल्मेट घालून बसला मी. हे डोशीला सांगता हो का पैसे जा घेऊन येतं जात नाही. पक्का आळशी डोशी आहे हो. तर बघा हिला एखाद दिवशी बघा मार द्यायचा आहे मला. मित्रांनो जरा लगीन करताना विचार करून नीट विचार करा, नाही तर माझ्यासारखा दिवस येते. असं आहे. तर चाललो आता वरती पैसे घ्यायला परत. काय करायचं असं असतं. आपण नाश्ता खायला बसलो आंबाडीला. माई पण आंबाडीचं कोण असेल तर कमेंट करा. आंबाडीचा कोण असेल तर कमेंट करा. आणि या नाश्ता करायला समोसा वडापाव. हाय कर बाबे. काय बोलतो पाहिजे? समोसा खाला समोसा. तर चला बाय बोल चाललो आता घरी. हां काका महाराज बाय आता घरी भेटू. नाही हिला न्यायचं आहे कुठं माहित आहे का? स्विमिंग पूलला. नाही स्विमिंग पूलला नाही. चला घरी. सोनालीने पैसे पण दिला. आता आम्ही चाललो. वडापाव आमचा खाऊन झाला. आता निघतो इथून. समोसा खालास तू? हां इथं आंबाडीला थांबलो आहे ब्रिजच्या खाली. तर मंदिर आहे. नाही मॅजिकवाला ओरडाओरड चालू आहे. तर चला जाऊ. इथं गाडी लागली आपली. आंबाडीचा नाका. चल
नाही आज बसल बाई आज बनले. कोण बनलेस तू? ती कमेंट करूनच सांगतील कोण बनले. हां कमेंट करून सांगा कोण बनले. तर चला जाऊ आता. वडापाव इथून आम्ही झालं. आता आम्ही कुडूसच्या रस्त्याला आहे. रस्ता बघा किती चांगला आहे. चांगल्याचा अर्थ तोच आहे. मायरा पुढं बसले. आता आम्ही कुडूसला पोहोचू म्हणजे आता पोहोचू ना कुडूसला पण. अंबाडीपर्यंत जरा चांगला पडला रस्ता. पुढं ना आईला चिकन घ्यायचं आहे. कुडूसचा बाजार आहे आता पुढं. घेऊन जाईल दाखवा बोल जरा. बघा आज काय जयंती आहे ग्रामपंचायत संत रोहिदास जयंती आहे. बाजार बघा. ट्रॉफिक बघा किती लागले. बस स्टॉप गेला पुढं. हा सॉरी मागं गेला. तिथे गाड्या लागतात. वाड्याला जायचे जीप लागतात. त्याच्यात बसून वाड्यात जायला लागतं. आता आपण आलो कुडूसच्या पुढं. तिथं मटन चिकन दुकान आहे. आता आम्ही कुडूसच्या पुढं आलो इथं मानिवलीच्या रस्त्याला. आणि रस्त्याला काय म्हणतात तिथं? कंसारफाटा. कंसारफाटा का कुडसाची खड्डी कोणती? मागं थंडी बोलले कंसार फाट्याला. तू बघा किती सुंदर आहे त्या गावाकडचा. मानिवलीला पोहोचलोय. मानिवलीची पण व्हिडिओ बघत असतील तर कमेंट करा. आता एंट्री झाली आमची. आता इथं आम्ही थांबणार आहे चिकन घेण्यासाठी आईसाठी. नाही तर परत आई आज बोलेल का चिकन आणलं नाही. मच्छी मार्केट आहे. बघा किती गर्दी आहे मच्छी घेण्यासाठी. पहिल्यांदाच वाटतं खानवलीला घ्यायला लागले ना का चिकन तू. नाही इकडं आमचा मच्छी मार्केट आहे खानवलीचा. तर लई गर्दी आहे आज सकाळी सकाळी. नाही इकडं भाजी मार्केट आहे शाकाहारी वगैरे. आज संडे आहे त्याची मुलं पण इकडं मंगळवारी बाजार असतं वाटतं. खानवलीचा मंगळवारी बाजार असतो ना. खानवलीचा मंगळवारी बाजार असतो. तर बघा चाले आता भांडणा करून नाही दोघी जणी. तर चला जाऊ. इकडे बघ काय पाहिजे घेतलास ना चिप.
नाही तर सकाळी सकाळी तर चला जाऊ आता घरी तर पाणी. तर फायनली आम्ही घरी आलो. नाही कुठं तरी गेले काय माहीत. तर आता मी जाता स्वतः आईला शेतावर. तर बघू शोधून आणता नंतर मग भेटू परत. ताईला शोधून आणता पहिला. कोंबडी आली लगेच. हा आईला शोधून बघितला पण आई शेतावर पण नाही. तर आता बघू कुठं भेटते. तर मला वाटतं कपडे धुवायला गेली असेल. तर कपडे धुवत असेल तर येईल थोड्या टायमात, अर्धा एक तासात मग भेटू परत. नाही तर आम्ही बसून ना वाट बघता होता. काय ग ते वाटतं कालची भाजी तर इथं थैली ठेवली आईसनी. अजून पुढे ठेवलं पण नाही. एकटाच नको जाऊ बाहेर सोन्या. तर आई आली डोंगरातून. आता नाईनी सबस्क्रायबरची बाता सांगायला लावल्या तर ऐका. आता आम्ही आलो घरी देवा. तर सगळ्या बाता बिता ऐका. तुम्हाला मस्त सबस्क्रायबरच्या बाता पण बघायला. सबस्क्रायबर काल पण भेटेल. तर आईला लई सबस्क्रायबर भेटतात. चहा बिहा प्यायला नेतात हॉटेलमध्ये. मला तर अजून पर्यंत नाही कोणी नेला. घरून नेत होती ती. चल ग चल तुझं आज सांग तुला खास पाहला सांग. हा खास आज सांग पाहला असं त्यांनी कपडा बांधेल ना असा. तोंड नाही दिसा. हा असं कपडा भरेल होतं ना. तर नाव विचारलास का नाही. नाव नाही विचारला. सांगत होती ना चल सांग माझी खोली इथं आहे. ममरलं सरकारी दवाखान्याचे तर पहिलेच बिल्डिंग आहे. तर पहिलेच याच्यात आहे. गेलीस का नाही चहा प्या. नाही गेलो. नाही टाईम नाही ना शनिवार होता. तर बँकेत जायचा होता तर पैसेच मिळले नाही परत. मला ठीक आहे. तर धन्यवाद चहा विचारल्याबद्दल आईकडून माझ्याकडून पण. पोरे सांग कुठं काय कर बरं काय लावलास वाडी लावलीस का काय. म्हणून वाडी लावीला हात लावली. लावली का सांग घेऊन ये तर बरं घेऊन येईन ना. चल सांग फार आग्रह करत होती. आता सांग बोलाय सांग म्हणजे हे कराय सांग सुधरलीस सांग म्हणून पोऱ्यांनी कराय सांग तर काय करू. जातानाच 3-4 जण होती. ती परत भेटली म्हणजे जातानाच विकसित थोडे गेलो. 4 जण होती. संघ आधी संघ ती संघ पाहला तोंडाकडे कसा माणूस कसा लोकांच्या तोंडाकडे पाहायचा असा लाज वाटेल. तुझं रिक्षा तर त्याची तिकडून पडतो. आईचा फॅन झालं लय. माझा तर कोणच नाही फॅन झाला. मी एवढा मेहनत करता तरी लगेच तिकडे खाले आपले हॉटेल तुला पहिली स्टाईल का आता 15 रुपये मागून पाहिलं आपले हे वडापाव. तर ते मग लागलाच तर सांग नको सांग चल तिकडे सांग खाव. तर 4 जण होतं. तुझ्यासारखं होतं दोघे. एक जण गब्बरसारखा असा होता. ते तेवढे ते थांबेल होतं. माझी का 5-3 राहिलं पाहते हसत कसं काय सांग जवळ असेल पुढं चालेल तुला सांगला ना का हाक मारतील. परत मग पुढं गेलो तर बाई सांगता आम्ही सांगतो मग काय करा तुमचं सांगा व्हिडिओ सांगायला सांग तुमचा सांगता बरं हो तुझा पोऱ्या सांगा व्हिडिओ काढणार म्हणून काय सांग नाव सांग धीरज ना सांग त्याच्या नाव तू हो धीरज नाव अशी लाज अशी तर काय ते पण 4 जण होतं. पाहत राहिलं होतं. मामांच्या आलोय. मोनू चालला आमचा साखरपुड्यात. नाही का मोनू साखरपुड्यात चाललास ना. कुठं कुठे चाललास ना. मामाचा पा आमचा ब्रँडेड बनियन आहे यो एकदम. यो आमचा डिझाईन वाला आहे यो बनियन. यो सुपावाल्यांचा ना रे मामा. सुपावाल्यांचा बनियन ना. हा जात आहे. मामाचा मी टाकलाय ना व्हिडिओ तुझे ना. ते रोज सुपाचा काढत होतास तो सुपांचा. नाही तो वेगळा काढून पाहिजे. मी असाच निसताच काढला होता. आता पण काढलाय ना. यो कसा मातीत खेळायला लागलाय. माईकडे बघ काय खेळतेस. मिट्टी खेळतेस. मिट्टी का माती. ते माई हिंदीमध्ये जरा जास्त बोलते त्याच्यामुळे मिट्टी सांगते. तर चलो
शाळेतली शहरात पोरात अशी हिंदी बिंदी पोरं असतात सगळी ते बोलतात.